ओम नमस्ते यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चे सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। विवेकानंद विचार सागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। काय म्हणतात स्वामीजी? स्वामीजी म्हणतात, जर बुद्धी आणि हृदय यांच्यात विरोध निर्माण झाला तर तुम्ही हृदयाला अनुसरून वागा, कारण बुद्धीचे कार्य तर्कविचार हे आहे। तर्कविचाराच्या क्षेत्रापलीकडे बुद्धी जाऊ शकत नाही। बुद्धीला ज्या ठिकाणी जाता येत नाही अशा उच्च पातळीवर हृदयच आपल्याला घेऊन जाते। ते बुद्धीच्या पलीकडे जाते आणि जिला स्फूर्ती असे म्हणतात तिच्यापर्यंत हे जाऊन पोचते। हृदयवान माणसांना हे लोणी मिळते आणि बुद्धिमान माणसाच्या वाट्याला फक्त ताकच येते। म्हणजे बघा, इथे स्वामीजींनी आपल्याला अगदी स्पष्ट करून सांगितलेलं आहे की जीवनामध्ये जर आपल्या संघर्ष निर्माण झाला किंवा आपल्याला निवड करायची असेल तर एकीकडे आहे बुद्धी आणि दुसरीकडे आहे हृदय। तर असा जेव्हा प्रसंग आला तेव्हा तुम्ही हृदयाला अनुसरून वागा, बुद्धीला अनुसरून वागू नका। कारण बुद्धीमध्ये काय असते? तर्क विचार असतो। ती प्रत्येक गोष्टीचा तर्क करते, प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करते। पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या तर्काच्या पलीकडे आहेत। नैषा तर्केन मतिरापणे या उपनिषद म्हणते की ती मती म्हणजे ब्रह्मज्ञान तर्काद्वारे प्राप्त होत नाही। म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये हृदयाला फार महत्त्वाचं स्थान आहे आणि व्यावहारिक जगामध्ये पण हृदय पाहिजे। जर मनुष्य पाषाण हृदय असेल तर तो काय होतो? स्वार्थी होतो। आता बघा, स्वार्थी मनुष्य नेहमी आपला स्वार्थ बघत असतो आणि तर्क करत राहतो। आता विद्यासागर एवढे मोठे पंडित, सगळे शास्त्र वाचलेले, त्यांचं नावच विद्यासागर, विद्येचे सागर। जेव्हा भगवान श्री रामकृष्ण त्यांच्याकडे गेले, ते बुद्धिमान होते, पंडित होते, शास्त्र वाचलेले होते। आणि जेव्हा भगवान श्री रामकृष्ण त्यांना भगवंताविषयी सांगू लागले की भगवंतावर भक्ती केली पाहिजे, तेव्हा ते म्हणाले की मी भगवंतावर वगैरे काही विश्वास ठेवत नाही। म्हणजे बघा, हृदय नाही। म्हणे जेव्हा चंगीज खानाने 1,00,000 लोकांना मारलं तेव्हा भगवान कुठे गेले होते? जर भगवान असेल तर या जगामध्ये एवढे दुःख का आहे? जर भगवान असेल तर आपण त्याला बघू शकत का नाही? म्हणजे बुद्धिवादी लोक अशा प्रकारचे प्रश्न करतात। आता ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बुद्धीद्वारे देता येत नाही, कारण ह्या गोष्टी सगळ्या अनुभवाच्या आहे। तुम्ही कितीही शास्त्र वाचली, तुम्हाला फक्त तिथे शब्द मिळेल, पण त्याद्वारे तुम्हाला अनुभूती येणार नाही। भगवान श्री रामकृष्णांकडे कितीतरी मोठमोठे विद्वान यायचे, मोठमोठे बुद्धिमान पंडित यायचे आणि त्यांना वाटायचे की अरे, आपण एवढं सगळं वाचलेलं आहे, आपल्याला सगळं काही माहिती आहे, पण हे तर त्याचा अनुभव घेत आहे आणि यांनी तर काही पुस्तकं वाचली नाही। म्हणजे भगवान श्री रामकृष्णांनी काहीही पुस्तकं न वाचता ती वेदांताची तत्त्व ते अनुभवत होते। आणि पंडित लोकांनी आयुष्यभर अध्ययन केलं तरीसुद्धा त्यांच्या वाटेला ताकच आलं आणि भगवान श्री रामकृष्ण इथे लोणी खात होते। कारण बुद्धी मनुष्याला स्वार्थी बनवते। तुम्हाला एखादं चांगलं कार्य करायचं असेल, समजा तुम्हाला दानधर्म करायचा आहे, तुमच्याकडे पैसे भरपूर आहे, असं नाही पैशाचा अभाव नाही, तुम्हाला दानधर्म करायचा आहे आणि तुमची इच्छा आहे
की आपण गरिबांना मदत केली पाहिजे, तर ही बुद्धी तुम्हाला सांगते मदत करायची काय गरज आहे. ते लोक दुःख भोगत आहे, त्यांच्या कर्मामुळे ते भोगत आहे. मग आपण कशाला दान करायचं. म्हणजे बघा इथे बुद्धी कसा तर्क करते की त्या लोकांना मदत कशाला करायची. त्यांच्या कर्मामुळे ते दुःख भोगत आहे, तर त्यांच्या कर्मामुळे ते दुःख भोगत आहे. पण तुमच्या कर्मामुळे तुम्ही दान करायला पाहिजे. तुम्हाला भगवंताने पैसे दिलेले आहे, हे या लोकांना काही केल्या पटत नाही. भिकारी जरी आला आणि पैसे मागितले तर हे लोक एक दमडी पण देणार नाही. म्हणजे भिकाऱ्यांना पैसे देऊन काय उपयोग आहे. ते आळशी होतील, ते कमावणार नाही, ते नशा करतील आणि त्यांना 1 रुपया देण्याची पण इच्छा नसते. तुम्हाला द्यायचं असेल तर देऊन टाका. ते पुढचे काय करेल ते तुमचा बिझनेस नाही आहे. तो त्या पैशाचा कसा वापर करेल हे तुम्ही विचार करू नका. पण पैसे खर्च करण्याची मुळी प्रवृत्तीच नाही. हृदयामधून ते फिलिंग येते, हृदयामधून ती जाणीव येते, पण बुद्धी ती जाणीव दाबून टाकते. एखाद्या वेळेस आपण चांगला ग्रंथ वाचायला घेतो, भगवद्गीता घेतो, ज्ञानेश्वरी घेतो, तेव्हा बुद्धी म्हणते की ही पुस्तकं वाचून उपयोग काय आहे. ही पुस्तकं वाचून काही मिळणार आहे का. आणि हे वय आहे का पुस्तकं वाचण्याचं. यावेळेस तर करिअर करायचं आहे, पैसे कमवायचे आहे आणि तू हे अशी पुस्तकं वाचतो आहेस, याने तुला काय फायदा होणार आहे. म्हणजे बघा मनामध्ये चांगली पुस्तकं वाचण्याची इच्छा झाली, पण बुद्धी मात्र तसं करू देत नाही. म्हणजे प्रत्येक चांगल्या कर्मामध्ये अडथळा निर्माण करते, कारण ती स्वार्थी असते. बुद्धी नेहमी स्वार्थी असते. हृदयामध्ये फिलिंग असतात. आता बुद्धी कधी कधी आपले तर्कबुद्धी असते आणि स्वार्थी बुद्धी असते, क्रिकेट बुद्धी असते. आता अशा बुद्धीद्वारे तुम्ही खरोखरच त्या जगामध्ये चांगल्या प्रकारे जीवन जगू शकाल का. प्रत्येक गोष्टीचं त्यांना उत्तर पाहिजे. ऑफिसमध्ये सुद्धा ते कोणाही सोबत ॲडजस्ट करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीचं त्यांना स्पष्टीकरण पाहिजे. जर बॉसने सांगितलं असेल असं करा, मग असंच का करायचं, असं का करू नये, असं केल्यानं काय होईल. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही ऑफिसमध्ये पण तर्क करायला लागले आणि तुम्हाला जे सांगितलं ते तुम्ही करत नसाल, तर तुम्ही नोकरी गमावून बसाल. जर तुम्ही तेवढे बुद्धिमान असते तर तुम्ही बॉस झाले असते. आता हे मनुष्याला कळतच नाही. बरेचदा चांगले कर्म करण्याची इच्छा असते. कुणाकुणाला वाटते की आपली सगळी प्रॉपर्टी आपण देऊन टाकावी दानामध्ये. बुद्धी म्हणते तसं बिलकुल करू नका, कारण तुम्ही सगळं देऊन टाकल्यावर तुमचं म्हातारपणात काय होणार. तुम्ही विल लिहून ठेवा की मी मेल्यावर सगळं जाईल. आणि तो मनुष्य विल लिहून ठेवतो, तो विल करतो आणि विल लिहून ठेवल्यानंतर तो जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याची मुलं, त्याचे नातेवाईक ते सिद्ध करतात की ही विल खोटी आहे, खरी विल तर आमच्याकडे आहे, हे सगळं आमच्या नावाने करून दिलेलं आहे. आता जर त्याच्याकडे पण त्यांनी डुप्लिकेट विल केली असेल तर तुम्हाला कोर्टामध्ये जावं लागेल, सिद्ध करावं लागेल आणि हारू पण शकता. म्हणजे बघा तो जिवंत असताना त्यानं पुण्य केलं असतं, दानधर्म केला असता, पण या बुद्धीनं त्याला तसं करू दिलं नाही आणि शेवटी त्याला काहीच लाभलं नाही. एवढी सगळी आयुष्याची कमाई चोरांनी खाल्ली, पण चांगल्या कामासाठी खर्च झाली नाही. म्हणजे जर आपल्याकडे हृदय असेल तर त्या हृदयामध्ये प्रेम असते, इतरांविषयी प्रेम असते, सहानुभूती असते, लोकांच्या दुःखाची जाणीव असते, हृदयामध्ये करुणा असते, हृदयामध्ये भक्ती असते, लोकांची सेवा केली पाहिजे असा भाव असतो. हे सगळे हृदयाचे लक्षण आहे, हे सगळे हृदयाचे गुण आहे. पण मात्र ह्या हृदयाला नेहमी बुद्धी दाबून टाकण्याचा प्रयत्न करते. ह्या चांगल्या भावना जेव्हा मनामध्ये निर्माण होतात तेव्हा बुद्धी आपल्याला तसं करू देत नाही. बऱ्याच मुलांना जॉईन करण्याची इच्छा असते, पण बुद्धी म्हणते की अरे तू इथे संन्यास येऊन काय करणार, तुला सेवाच करायची आहे ना,
तू घरी राहून पण सेवा करू शकतो. तू मठामध्येच आला पाहिजे असं काही नाही. तुला घरामध्ये राहून सेवा करता येते ना. आईवडिलांची सेवा केली हेच तर खूप झालं. म्हणजे बघा, बुद्धी काही ना काही तर्क लावते, आपल्याला चांगल्या कार्यापासून परावृत्त करते, चांगली कार्य करू देत नाही. कारण बुद्धी नेहमी स्वार्थीच असते. प्रत्येक गोष्टीमध्ये बुद्धी स्वार्थ बघत असते की असं केल्यामुळं काय मिळेल, आणि जर काही मिळत नसेल तर मग करायचं कशाला. म्हणजे अशा प्रकारची जर स्वार्थबुद्धी असेल तर ती बुद्धी आपल्याला ह्या जगामध्ये आणि याच्या पलीकडे सुद्धा मदत करू शकणार नाही. कारण ह्या बुद्धीद्वारे तुम्ही काय करणार? ही नेहमी स्वार्थी आहे. तुम्हाला समाजामध्ये चांगलं काम करू देणार नाही, तुम्हाला देवावर भक्ती करू देणार नाही, आणि तुमची टवाळकी करेल. अरे, हे काय मूर्खासारखं वागतो, तुला लोक काय म्हणतील, लोक तुला म्हणतील की तू काय पागल झाला आहे का. म्हणजे बुद्धी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करते की तुम्ही हे जे सगळं काही चांगलं करत आहात ते सगळं व्यर्थ आहे. आता तू भगवान लाभासाठी प्रयत्न करतो, पण भगवंताला कोणी बघितलं आहे, आणि काय गॅरंटी आहे तुला भगवान लाभ होईल. मग हेही गेलं आणि तेही गेलं, मग कशाला भगवंताच्या मागे लागतो. लोक देवदेव करून पागल झाले आणि त्यांना काहीच मिळालं नाही, मग तू कशाला ती रिस्क घेतो, आणि तुला ईश्वर लाभ होईल याची काही गॅरंटी आहे का. तेव्हा त्यापेक्षा जे सुख आहे जीवनामध्ये ते सुख घे. त्या सुखाची अपेक्षा कशाला करतो, त्याची काहीही गॅरंटी नाही. अशा प्रकारे बुद्धी आपल्या हृदयाला पटवते आणि हृदय पण ऐकते. अरे, बुद्धी बरोबरच सांगते आहे, आपल्या भल्याचंच सांगते आहे. ती आपल्या भल्याचं सांगत नाही, ती स्वार्थी आहे. ती फक्त भौतिक गोष्टी कशा प्राप्त कराव्या हेच सांगते. ते कधीही तुम्हाला चांगली कर्म करू देणार नाही, लोकांची सेवा करू देणार नाही. काहीही कर्म बुद्धीद्वारे होत नाही. जेव्हा स्वामीजी भारत भ्रमण करत होते, भारत भ्रमण करता करता स्वामीजी माउंट आबूला आले, तेव्हा त्यांना तुर्यानंद महाराज भेटले. तुर्यानंद महाराज म्हणाले की स्वामीजी, तुम्ही काय उपलब्ध केलं, तुम्हाला काय मिळालं. तेव्हा स्वामीजी म्हणाले की एवढं भारत भ्रमण करून मला काय मिळालं हे तर मला माहिती नाही, पण माझं हृदय विशाल झालेलं आहे. आता मी लोकांविषयी फिलिंग करू शकतो, लोकांच्या दुःखांची मला जाणीव होते, माझं हृदय विस्तृत झालेलं आहे. म्हणजे बघा, स्वामीजी म्हणतात की भारत भ्रमण केल्यामुळे बघितलं आहे की या जगामध्ये किती दुःख आहे, लोक किती दुःखामध्ये पिचत आहे, आणि त्यांना मदत करावी, त्यांच्यासाठी काहीतरी करावं हा माझा विचार आहे. म्हणजे हृदय त्यांचं विशाल झालं ह्या भारतामधल्या लोकांचं दुःख बघून. स्वार्थी माणसाला हे दिसत नाही, त्याला जगामध्ये दुःख दिसत नाही, त्याला सगळं चांगलंच दिसते. आणि दुःख जर दिसलं तरी त्याच्यामध्ये सहानुभूती कुठे असते, त्याच्यामध्ये फिलिंग कुठे असते. तो कधीही मदत करण्याचा प्रयत्न करत नाही. जास्तीत जास्त पैसे कसे बँकेमध्ये जमा करता येईल की जेणेकरून आपल्या मुलांना, नातवांना, सगळ्यांना मिळेल. बाकी शेजारी उपाशी आहे त्याचं मला काहीही घेणं देणं नाही. म्हणून स्वामीजींनी आपल्याला इथे सावध करून दिलेलं आहे. जर बुद्धी आणि हृदय यांच्यात विरोध निर्माण झाला तर तुम्ही हृदयाला अनुसरून वागा. कारण बुद्धीचे कार्य तर्क विचार हे आहे. तर्क विचाराच्या क्षेत्रापलीकडे बुद्धी जाऊ शकत नाही. म्हणजे बुद्धीला एक मर्यादा आहे. कारण बुद्धीद्वारे तुम्ही ईश्वर लाभ करू शकत नाही. बुद्धीद्वारे तुम्ही ईश्वराविषयी तर्क करू शकता, त्याच्यावर प्रश्न विचारू शकता, पण त्याचा लाभ करून घेऊ शकत नाही. नायम आत्मा बलहीनेन लभ्य न मेधया न बहुना श्रुतेन. उपनिषद म्हणते की हा आत्मा दुर्बल लोकांना तर प्राप्त होतच नाही, पण जे मेधया आहे, जे बुद्धिमान आहे, जे तर्कविचार करू शकतात, ते पण लाभ करू शकत नाही. आणि कितीही ऐकलं तरी त्याचा लाभ होत नाही. बहुना श्रुतेनं तुम्ही आत्म्याबद्दल खूप ऐकलं, आत्म्याबद्दल खूप वाचलं,
तुमची मेधा खूप आहेत, सगळं पाठांतर आहे तुमचं, सगळी शास्त्र तुम्ही पाठ केली, तरीही तुम्हाला ईश्वराचं दर्शन होणं शक्य नाही. कारण बुद्धी नेहमी तर्कच करते की हे असं कसं. स्वामीजी सुरुवातीला खूप तर्क करायचे की सगळ्यामध्ये भगवान आहे, हे कसं शक्य आहे की सगळीकडे भगवान आहे. या वाटीमध्ये, या ग्लासमध्ये सगळीकडे भगवान आहे, हे तर विश्वासच करू शकत नाही. या ऋषींनी काय लिहून ठेवलं. नरेंद्रनाथ सुरुवातीला खूप तर्क करायचे, पण जेव्हा भगवान श्री रामकृष्णांनी त्यांना स्पर्श केला आणि त्यांना दिसलं की खरंच आहे, सगळीकडे सगळ्यामध्ये तोच व्यापलेला आहे, आणि मग त्यांना जाणीव झाली की हे सगळं ईश्वराची रूपं आहे. आता ह्या जिवंत ईश्वराची आपण सेवा केली पाहिजे. तर ईश्वराला कुठे शोधणार, तो तर सगळ्यामध्येच आहे. म्हणजे बघा, तेव्हा खरोखर स्वामीजींच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण झालं. कारण त्यांना ती अनुभूती झाली की भगवंताशिवाय जगामध्ये काहीही नाही, आणि तेव्हाच हृदयामध्ये खरं प्रेम निर्माण होते. तोपर्यंत आपण सेवा करण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला ही जाणीव नसते, अनुभव नसतो की तो मनुष्य नाही, तो गरीब नाही, साक्षात भगवंत आहे. तुमच्यासमोर भगवंत आलेला आहे. आपण फक्त कल्पना करतो, पण जेव्हा तो अनुभव होतो तेव्हा आपल्याला वाटते की आपणच सगळ्यांमध्ये आहो. इतरांना त्रास देणं म्हणजे स्वतःलाच त्रास देणं आहे, आणि इतरांवर उपकार करणं म्हणजे स्वतःवरच उपकार करण्यासारखं आहे. म्हणजे बघा, इथे स्वामीजी स्पष्ट सांगतात की जेव्हा बुद्धीमध्ये, तुमच्या बुद्धी आणि हृदयामध्ये विसंगती निर्माण होईल तेव्हा हृदयाचं ऐका. तर बघा, लाटू महाराज स्वामी अद्भुतानंदजी काहीही शिकलेले नव्हते, त्यांना नाव पण लिहिता येत नव्हतं, पण भगवान श्री रामकृष्ण सांगतील त्यावर विश्वास होता. आता हा विश्वास बुद्धीद्वारे येऊ शकत नाही, बुद्धी तर तर्क करते, पण इथे लाटू महाराजांनी भगवान श्री रामकृष्णांच्या शब्दांवर विश्वास ठेवला, त्याप्रमाणे साधना केली, आणि काहीही अध्ययन न करता ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं, की जे ब्रह्मज्ञान मोठमोठ्या पंडितांना पण शक्य नाही. कितीतरी संत आहे, त्यांच्याकडे काही बुद्धी नव्हती, खूप काही शिकले नव्हते, पांडित्य नव्हतं, पण त्यांना भगवंताचं दर्शन झालं. तेव्हा ह्या तर्काद्वारे दर्शन होऊ शकत नाही, कारण तर्क एका मर्यादेपर्यंतच जाऊ शकतो, बुद्धी एका मर्यादेपर्यंत जाऊ शकते, त्याच्या पलीकडे जात नाही. कारण आपल्याला जे इन्स्पिरेशन मिळते, आपल्याला जी प्रेरणा मिळते, जी स्फूर्ती मिळते, ही स्फूर्ती बुद्धीमधून येत नाही. तुकाराम महाराजांनी एवढे अभंग लिहिले, ते अभंग बुद्धीद्वारे लिहिलेले नाही, ते अभंग एखाद्या पंडितांनी रचलेले नाही, तर ते अभंग हृदयामधून आलेले आहे. ती त्यांच्या हृदयाची भाषा आहे, साक्षात भगवंतापासून आलेली आहे. मीराबाई आहे, कबीरदास आहे, तुलसीदास आहे, हे सगळे खूप बुद्धिमान नव्हते. आता कबीरदास बघा, त्यांनी काही खूप शिकलेले नव्हते, पण किती त्यांनी काव्य केलं. त्यांच्या जीवनामधली एक घटना आहे. एक पंडित होता आणि त्यांनी सगळ्यांना हरवलेलं होतं. त्याचं नाव सर्वजित होतं, सर्वजित. तो एकदा त्याच्या आईकडे गेला आणि म्हणे, आई, मी सर्वजित झालो, मी सगळ्यांना तर्कामध्ये हरवलं, आता माझ्यापेक्षा जगामध्ये कोणीही श्रेष्ठ नाही. तेव्हा आई म्हणते की अरे, तू कबीरांना जर हरवशील तर मी तुला सर्वजित म्हणेल, तोपर्यंत मी तुला सर्वजित म्हणू शकत नाही, कारण ती कबीरदासांची भक्त होती. आता याला खूप अहंकार होता, गेला कबीरांकडे, म्हणे, मी सर्वजित आहे, सगळ्यांना जिंकलेला आहे, मी सगळ्यांना जिंकलेला आहे, मी बुद्धिमान आहे, तुम्ही माझ्याशी तर्क करा, मी तुम्हाला तर्कामध्ये हरवून दाखवतो. तेव्हा कबीरदासजी म्हणाले की मला तर्क वगैरे काही करता येत नाही. मग म्हणजे लिहून द्या की मी जिंकलो आणि तुम्ही हारले. तर कबीरदासांनी लिहून दिलं की सर्वजित जिंकला आणि कबीर हारला, असं लिहून दिलं. ते घेऊन गेले आणि आईला दाखवलं. आई म्हणे, बघ, कबीरांनी लिहून दिलेलं आहे की ते हारले आणि मी जिंकलो. आईनं बघितलं आणि तिथे काय बघितलं,
सर्वजित हारला आणि कबीर जिंकला. अरे म्हणे, आई म्हणतात हे काय आहे? इथं लिहिलं आहे की तू हारला आणि कबीर जिंकला. त्यानं बघितलं, अरे असं कसं झालं? त्यानं हे चुकीचं लिहून दिलं, त्यांनी मला फसवलं. पुन्हा गेला, म्हणे हे तुम्ही मला फसवलं म्हणे. तेव्हा कबीरदासजी म्हणाले की ठीक आहे, तू इथे बैस, तू तुझ्या हाताने लिही, मी सांगतो, मी सही करेल, तू लिही की सर्वजित जिंकला, कबीर हारला, तूच स्वतः लिही. आणि त्याने स्वतःच्या हातानं लिहिलं, कबीरांनी सही केली. मग त्याला खूप आनंद झाला. तो आईकडे घेऊन गेला. आई म्हणे, बघ आता तरी बघ तुझा विश्वास बसते की नाही. आईने ते बघितलं, पुन्हा तसंच लिहिलेलं होतं की सर्वजित हारला आणि कबीर जिंकला. तेव्हा त्या सर्वजितचा अहंकार चूर्ण झाला. त्याला वाटलं की या कबीरदासांमध्ये किती शक्ती आहे, सामर्थ्य आहे की लिहिलेली वचनं ते बदलू शकतात. त्यांना एवढं ज्ञान आहे. आता ते ज्ञान, ते काव्य कुठून आलेलं होतं? ते हृदयापासून आलेलं होतं, ते काही बुद्धीपासून आलेलं नाही. त्यांनी बुद्धीच्या भरोशावर तर्क करून काही ते लिहिलेलं नाही. तेव्हा ही जी स्फूर्ती असते, ही जी प्रेरणा असते, हे जे इन्स्पिरेशन असते, ही जी अनुभूती असते, ही बुद्धीद्वारे कधीही होत नाही. बुद्धीद्वारे तुम्ही मोठमोठे ग्रंथ लिहू शकता, पण हे सगळं काहीही कामाचं नसतं, कारण तुम्हाला अनुभूतीच नाही आहे. तुम्ही जे लिहिलेलं आहे ते इकडचं तिकडचं घेऊन लिहिलेलं आहे. पण ज्या लोकांना अनुभूती असते, ज्यांनी सत्य बघितलेलं असते, ते जेव्हा लिहितात त्यामध्ये शक्ती असते, कारण त्यांना ते ज्ञान हृदयापासून मिळालेलं असते. त्यांनी हृदयामध्ये भगवंताला बघितलेलं असते. हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. तेव्हा त्यांना हृदयामध्ये भगवंताचं दर्शन झालेलं असते. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कोणताही संशय नसतो. हा बुद्धिवादी मनुष्य नेहमी संशयच घेतो, त्याच्या मनामध्ये नेहमी संशयच असतो, त्यामुळे त्याचा विनाश होतो. श्रद्धावान लभते ज्ञानम संशयात्मा विनश्यती. म्हणजे ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे त्याला ज्ञान प्राप्त होते, आणि जो नेहमी संशय करतो, बुद्धिवादी आहे, त्याचा विनाश होतो. हे भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर बघा किती हृदय आपलं श्रेष्ठ आहे, आणि हृदयामुळे मनुष्य खरोखर खरा मनुष्य होऊ शकतो. बुद्धीद्वारे तो लोकांना फसवेल, खोटं बोलेल. कितीतरी राजकारणी आहेत, खोटं बोलून ते सत्ता प्राप्त करतात, आणि लोक पण त्यांच्या खोटं बोलण्यावर विश्वास ठेवतात. मी असं करेल, मी तसं करेल, मी अमुक करून दाखवेल, मी तमुक करून दाखवेल, आणि एकदा निवडून आले की मग काहीही करत नाही. मस्त स्वतः ऐशाराम करतात आणि भोग घेतात. हे आपण दररोज बघतोय राजकारणामध्ये. खोटं नाटं बोलून तुम्ही किती दिवस लोकांना फसवाल? तर इथे हे बुद्धीचे कार्य आहे. हा चतुर आहे, हा हुशार नाही, हा चतुर माणूस आहे. तेव्हा आपल्याला चातुर्याची गरज नाही, आपल्याला हृदयाची गरज आहे. या देशामध्ये हृदयवान लोक निर्माण झाले पाहिजे. शारदा देवींमध्ये हृदय होतं, त्या सगळ्यांवर प्रेम करू शकल्या, त्या सगळ्यांचे अश्रू पुसू शकल्या, सगळ्यांना मदत करू शकल्या, सगळ्यांना सांभाळून घेऊ शकल्या. तर हे जे गुण आहे, हृदयाचे गुण आहे, ते आपल्यामध्ये यायला पाहिजे. बुद्धीद्वारे तुम्ही तर्कविचार कराल आणि जास्तीत जास्त स्वार्थाविषयीच बघाल की मला काय मिळेल आणि त्यासाठी मला कसं लोकांना फसवता येईल. म्हणजे बुद्धी नेहमी लोकांना फसवण्याचा प्रयत्न करते, खोटं बोलून लोकांना फसवते. अशा प्रकारचे ठग असतात या समाजामध्ये. असे बरेचसे ठग असतात की ते लोकांना फसवतात, लुबाडतात, चोऱ्या करतात आणि स्वतःला खूप बुद्धिमान पण समजतात. अरे खरं बोलणं हे काही शक्य आहे का? तुला अक्कल आहे की नाही? तू काही राजा हरिश्चंद्र आहे का? या कलियुगामध्ये खरं बोलणं होते का? तू खरं बोलत राहिला तुझा कधी विकासच होणार नाही. अरे जरा प्रॅक्टिकल हो, जरा व्यावहारिक हो. या जगामध्ये खोटं नाटं सगळं करावं लागतं, त्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. हे तुम्हाला बुद्धी सांगते. तुम्ही सत्याचं आचरण करता, तुम्ही भ्रष्टाचार करत नाही, तुम्ही लाच घेत नाही, पण बुद्धी म्हणते की अशा प्रकारे जीवन जगून तू कधीही प्रगती करून घेऊ शकणार नाही.
हे सगळं आजच्या या कलियुगामध्ये शक्य नाही. तू कशाला हे सगळं करत बसतोस? त्यामुळे तुझी जगामध्ये काहीच प्रगती होणार नाही. प्रगती होईल, वाट बघावी लागेल. लवकर होणार नाही, शॉर्टकट होणार नाही, पण सत्यमेव जयते. जय शेवटी सत्याचाच होत असतो, हे आपल्याला माहिती पाहिजे. ही सगळी मूल्य आहे, ही सगळी मूल्य हृदयापासून येत असतात, हे बुद्धीपासून येत नाही. म्हणून आपण हृदयाचा विकास केला पाहिजे. बुद्धीला ज्या ठिकाणी जाता येत नाही अशा उच्च पातळीवर हृदयच आपल्याला घेऊन जाते. ते बुद्धीच्या पलीकडे जाते आणि जिला स्फूर्ती म्हणतात तिच्यापर्यंत ते घेऊन जाऊन पोचते. हृदयवान माणसांना हे लोणी मिळते आणि बुद्धिमान माणसाच्या वाट्याला फक्त ताकच येते. म्हणजे बुद्धिमान माणसाला फक्त ताक मिळते, पण हृदयवान माणसाला लोणी मिळते. ते भगवंताचा आनंद घेऊ शकतात, कारण त्यांचा विश्वास असतो की जरी ते सत्य इंद्रियाद्वारे दिसत नाही तरी ते अस्तित्वात आहे. आपण त्याला बघू शकत नाही इंद्रियाद्वारे म्हणून ते नाहीच असं नाही. लोक म्हणतात की जर भगवान आहे तर मग दाखवा आम्हाला कुठे आहे. अरे ती दाखवण्याची वस्तू नाही, ती अनुभवण्याची वस्तू आहे. ती अनुभवण्याची वस्तू आहे हे लोकांना कळत नाही. ती अनुभवाची गोष्ट आहे, ती अनुभवाची गोष्ट आहे. ती दाखवायची गोष्ट नाही, स्वतःला अनुभव आला पाहिजे. तर त्या अनुभवाच्या गोष्टीला ते म्हणतात की आम्हाला दाखवून द्या. इंद्रियाद्वारे त्या सत्याचा अनुभव कधीच येऊ शकत नाही, हे लोकांना मुळीच कळत नाही. आणि ते उगीचच तर्क विचार करत बसतात आणि शेवटी त्यांच्या हाती काहीही लागत नाही. आपण बघितलं विद्यासागर, भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की जर इथे आला असता त्याचं होऊन गेलं असतं, पण तो रामकृष्णांकडे नंतर कधी आला नाही, कारण त्याचा विश्वासच नव्हता. आणि चांगले कर्म करायचा, दया होती, पण कशासाठी? नाव लौकिकासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी. म्हणजे अहंकार होता की मी करतो आहे, त्यामुळे ते निष्काम कर्म होऊ शकलं नाही. ते सकाम कर्म झाल्यामुळे त्याला त्यापासून काहीही फायदा होऊ शकला नाही. म्हणजे अशा प्रकारे बुद्धी आपल्याला फसवत असते. मनामध्ये काही ना काही कामना ठेवूनच मनुष्य कर्म करत असतो, कारण तो स्वार्थी असतो. त्याला जगामध्ये काहीतरी पाहिजे असते, नाव, लौकिक, सत्ता, पैसा काहीतरी पाहिजे असते, काहीतरी अपेक्षा असते. तर हे सगळं बुद्धीचं कार्य असते. म्हणून स्वामीजी म्हणतात की बुद्धीवर विसंबून राहू नका, तर हृदयापर्यंत जा. तुम्हाला हृदयच भगवंतापर्यंत घेऊन जाईल, बुद्धी भगवंतापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. कारण हृदयामध्ये भक्ती, प्रेम हे सगळं असते, जे बुद्धीमध्ये तुम्हाला कधीही प्राप्त होणार नाही. हेच आपल्याला स्वामीजींनी आज या संदेशाद्वारे सांगितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.